थांबूया आपण थोडा वेळ, सगळ्यांना येऊ दे. माझा आवाज येतोय ना, कीर्ती मॅडम? हो येतोय. चला, आपण रेखीला प्रार्थना करूया. हा, कॅमेरे ऑन करा पहिले. कॅमेरे ऑन करा. हात रब करा. सगळ्यांचे कॅमेरे ऑन असू दे. श्रद्धा मॅडम, चला Redmi 9 हात गुडघ्यावर ठेवायचे आहेत आणि पहिली प्रार्थना बोलायची आहे. सगळ्यांनी कॅमेरे ऑन करा प्लीज. प्लीज कॅमेरे ऑन करा.
मी दिव्य रेखी शक्तीचे आभारी आहे. मी स्वतःचे आभारी आहे. मी माझ्या माता पिता तथा ईश्वर गुरुजनांचे आभारी आहे. रेखी अमृत, रेखी अमृत, रेखी अमृत. ब्रह्मांडातून एक वाईट प्रकाश माझ्या सहस्रार चक्रातून, माझ्या सातही चक्रात, माझ्या औरामध्ये प्रवाहित होत आहे. खालून वर 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 अनाहत चक्रात, अनाहत चक्रातून माझ्या हातात, हातातून माझ्या तळ हातात प्रवाहित होत आहे. तळ हात असे बघा कीर्ती मॅडम, तळ हातात, तळ हातात प्रवाहित होत आहे. बघा कॅमेरे ऑन नाही केले तर मी कोणाला सांगू शकणार नाही की कसं काय करायचंय. ते सगळ्यांचे बंद आहे. प्लीज कॅमेरे ऑन ठेवा. चला, तळ हातातून आपण ही ऊर्जा घेतलेली आहे. आपल्याला बरं व्हायचंय, काय व्हायचं आहे. जसं सकाळच्या क्लासला तुम्हाला समजलंच आहे कीर्ती मॅडम, आपण डोक्यापासून अफर्मेशन देतो. तर फक्त हे हात असे लांब घ्यायचे आहेत जसं डोळ्यांना देतो. चष्मा असेल तर चष्मा काढायचा आहे, कानांना, गळ्याला वगैरे. तुम्हाला सकाळी समजलंय का कीर्ती मॅडम कसं आपण करतोय ते? आवडला आपला क्लास? बघा तुम्ही त्या क्लासला आल्यामुळे तुम्हाला हळूहळू तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तुमचं आरोग्य चांगलं होईल. लक्षात घ्या, कितीही पैसा असला काय असलं पण आपलं आरोग्य चांगलं नसेल तर काय फायदा. तर आता हात खाली घ्या. फक्त आपण प्रार्थनेची प्रॅक्टिस करतोय. आता इथे सांगितले मी तुम्हाला, दुसऱ्याला हील करायचं असेल तर आपण, दुसऱ्याला हील करायचं असेल तर त्याचं पण नाव घ्यायचं. मी स्वतःची आभारी आहे आणि ज्याला तुम्ही हिलिंग करणार आहे त्याची पण आभारी. आता उद्या आपण 24 बॉडी पॉइंट शिकणार आहोत. बघू आज टाइम भेटला तर आज अर्धे घेऊ, उद्याच घेऊ, पूर्ण नाही होणार टाइम. तर मी तुम्हाला आपली स्वतःची नजर पण कशी काढायची ते पण शिकवणार आहे, की कसं आपण स्वतःची नजर काढायची. लहानपणी आपल्या बाळांची नजर काढतो आपण, पण आपण मोठेपणी काढतो का? नाही. लक्षात घ्या, इथे आता ऑरा सांगणार आहे मी, तोच ऑरा. ऑरा म्हणजे काय? आता मला सांगा, कालपर्यंत कोण कोण काय 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 शिकले? सगळ्यांच्या लक्षात आहे का? मला सांगाल का स्टेप बाय स्टेप? आता आजचा आपला तिसरा दिवस आहे. आजचा आपला तिसरा दिवस आहे. तुमच्या तिसऱ्या दिवसामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. हॅप्पी डे सगळ्यांना. चला, हॅपी डे आता मॅम. तुम्ही, हॅपी डे मॅडम. हॅपी डे आता तुम्हाला मॅम. थँक्यू. तर तुम्ही सांगा, 3 दिवसामध्ये आपण काय काय शिकलोय? सगळ्यांच्या लक्षात आहे का? थोडी रिव्हिजन करूया. ओपन प्रार्थना. हो बरोबर. फॉरगिवनेस. सॉरी, Forgiveness. 7 चक्र. बरोबर. अजून रेखीची प्रार्थना. हम्म. रेखीची प्रार्थना. बघा ही रेखीची प्रार्थना, आता तुम्ही रेखीचे साधक झाला आहात तर रेखीची प्रार्थना तुम्हाला येणं जरुरीच आहे. सकाळी उठलं की अंथरुणात लगेच रेखीची प्रार्थना बोलायचं आहे. याचा एवढा असर होईल ना चांगला, खूप छान तुम्हाला फायदा होईल त्याचा. आता ऑरा म्हणजे काय? आता आणि अजून एक सांगायचंय तुम्हाला, एक सांगितलंच आहे, कॉर्ड कटिंग करणं मस्टच आहे. रेकीला कॉल केला की काय दिवसभराची कामं होतील. आता तुम्ही 5 दिवसात शिकालच, त्याच्यानंतर संध्याकाळी तुम्ही कॉर्ड कटिंग करून टाका झोपायच्या आधी. संध्याकाळ झाली की करून टाका, कारण लक्षात राहत नाही. आता ऑरा म्हणजे काय माहितीये का कोणाला इथे? ऑरा म्हणजे काय? आपलं ऍटमॉस्फिअर, आजूबाजूचं वातावरण. हा, आभा मंडळ. आता बघा आपले साधू संत होते, त्यांचे त्यांच्या भोवती असं आभा मंडळ दिसायचं ना, बघितलं असेल तुम्ही. हो. हा ऑरा, त्याला ऑरा बोलतात. आणि हाच आपण व्हिज्युअलाइज स्वतः भोवती पण पूर्ण असा करायचा आहे बॉडीला. नंतर मी दाखवणार आहे. पूर्ण आपण व्हिज्युअलाइज करायचं. ऑरा म्हणजे एखाद्या व्यक्तीभोवती ऊर्जा क्षेत्र, आणि तुम्ही ते ध्यान आणि निसर्गात वेळ घालवून शुद्ध करू शकता. ऑरा म्हणजे काय आणि त्याचे शुद्धीकरण कसे करावे, स्वतःचे आणि परिवाराचे आरोग्य कसे सांभाळावे. ऑरा आणि स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेण्यासाठी नियमितपणे ध्यान करा. यामुळे तुम्हाला आंतरिक शांती मिळते आणि नकारात्मक ऊर्जा कमी होते. निसर्गात वेळ घालवा.
निसर्गामध्ये शांतता आणि सकारात्मक ऊर्जा असते, जी तुमच्या आभा मंडळाला शुद्ध करते. सकारात्मक विचार करा. सकारात्मक विचार तुमच्या ऊर्जेवर परिणाम करतात. संतुलित आहार घ्या. चांगला आहार तुमच्या शरीरासाठी आणि मनासाठी आवश्यक आहे. पुरेशी झोप घ्या. चांगली झोप तुम्हाला ऊर्जावान ठेवते. कुटुंबासोबत वेळ घालवा. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने प्रेम आणि समर्थनाची भावना येते. नकारात्मक लोकांपासून दूर राहा. नकारात्मक लोक तुमच्या ऊर्जेवर परिणाम करू शकतात. इतरांना मदत करा. इतरांना मदत केल्याने तुम्हाला समाधान मिळतं. या उपायामुळे तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घेऊ शकता आणि तुमच्या आभा मंडळाला शुद्ध करू शकता. आता आभा मंडळ म्हणजेच नजर लागणे वगैरे, पण लक्षात ठेवा, आभा मंडळ आपला चांगला असेल, आपण चिडचिड करतो, ज्या दिवशी चिडचिड करतो त्या दिवशी आपला ऑरा वीक असतो, आणि ज्या दिवशी आपण हॅप्पी असतो, आनंदी असतो, तेव्हा आपला ऑरा स्ट्रॉंग, चांगला असतो, पॉझिटिव्ह असतो. लक्षात घ्या. आता कधी आपल्याला बघा, आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती आली तर आपल्याला काय असतं, कधी कधी असं वाटतं त्या व्यक्तीचा ऑरा आपल्याला आवडत नाही, ती व्यक्ती कधी निघून जाईल आपल्या घरातून, आपल्याला नाही आवडत. आणि त्याच उलट एखादी व्यक्ती इतकी आवडते ना, की ती किती छान बोलते, असं वाटतं तिचं बोलणंच संपू नये, तिचं बोलणं सतत ऐकावं, वाटतं ना असं आपल्याला. तसा तिचा हो. चांगला असतो त्या व्यक्तीचा. तशा दोन व्यक्ती असतात आपल्यामध्ये. तसंच ट्रेनमध्ये जा तुम्ही, किंवा कुठे प्रवासात जा, बसमध्ये जा, तर तिथे पण काय काय लोकांची ऊर्जा आपल्याला आवडत नाही, असं वाटतं ही व्यक्ती माझ्या बाजूनी कधी निघून जाईल. त्याच उलट ट्रेनमध्ये, बसमध्ये अशी अनोळखी व्यक्ती भेटून जाते की तिचा ऑरा आपल्याला आवडतो, तिचा सहवास आपल्याला आवडतो. आवडतो की नाही? आवडतो आपल्याला तिचा सहवास. तसंच असतं ऑरा. आणि आता एखादी मैत्रीण आपली आली असेल, किंवा एखादे नातेवाईक, बघा, एकदा आपण समोरच्याचं काही असेल गोष्टी, ते ऐकून घेतल्या, ठीक आहे, ती व्यक्ती आपल्या घरात येते आणि तिच्याबद्दल सतत सतत तेच 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 सांगते. लक्षात घ्या, एकदा आपण सांगतो तिचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे माणुसकी म्हणून, पण आपण सतत 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 समोरच्याचं ऐकलं ना, तर ती निगेटिव्हिटी पण आपल्यामध्ये जाते. तशा सेम घटना थोड्याफार प्रमाणात आपल्या पण आयुष्यामध्ये काही गोष्टी घडायला सुरुवात होतात. म्हणून बाबा, तेवढा पुरते ऐकायचं, तिथे सोडून द्यायचं, कॉर्ड कटिंग करून टाकायचं. सतत सतत त्या व्यक्तीला आमंत्रण नाही द्यायचं. आपण पण आपला ऑरा चांगला ठेवला, स्ट्रॉंग ठेवला, तर आपल्याला आजार नाही येत, आपण पण स्ट्रॉंग राहतो, हॅप्पी राहतो. म्हणून ऑरा चांगला ठेवणं गरजेचं असतं. ओके. आता बघा, तू आळंदीला कोण कोण गेलंय आपल्यापैकी? आळंदीला गेले? आळंदीला इतकं, हा, आळंदीला इतकं छान, म्हणजे ना, तुम्ही त्यांच्या 5 म्हणजे किलोमीटरच्या ह्याच्यात पण आलात ना, की तिथपासून चांगले व्हायब्रेशन यायला सुरुवात होतात. हॅप्पी हॅप्पी हॅप्पी. लक्षात घ्या, जेव्हा आपण मंदिरात जातो, घंटा वाजते आणि आपण मंदिरात प्रवेश करतो, आपलं मन किती प्रसन्न होतं. आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येतात का? नाही येत, सगळे चांगले विचार. आपण त्या देवाकडे बघतो आणि किती प्रसन्न होतो, त्या मूर्तीकडेच बघत राहतो आणि बोलतो, अरे वा, किती सुंदर आहे माझा देव, किती छान आहे. कुठचं पण जाती धर्मात कुठेही असेल, कोणाचा पण देव असेल, पण आवडतो ना आपल्याला. आपण तिथे गेल्या गेल्याच आपल्या मनातले वाईट विचार सगळे निघून जातात आणि आपण हॅप्पी फील करतो. तो घंटा वाजतो तिथे, ते साऊंड हिलिंग होतं. आपलं साऊंड हिलिंग होतं, त्याच्याने पण आपलं मन शुद्ध होतं, ऑरा आपला क्लिअर होतो, चांगला होतो. म्हणून कधी असं वाटलं आपल्याला जास्त निगेटिव्ह वाटलं, काय वाटलं, बघा, तुम्ही मंदिरात जा, मंदिरात पॉझिटिव्ह फिलिंग येते, खूप छान वाटतं. निसर्गामध्ये वेळ घालवा, तुम्ही गार्डन मध्ये जा, बघा, तिथे पण हॅप्पी वाटतं. एक वातावरण, ऊर्जा खूप छान असते गार्डन मध्ये पण. तिथे जा, निसर्गामध्ये जा, खूप छान असतं. आपल्या फॅमिलीला वेळ द्या, फॅमिलीशी बोला. बघा, जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत आपल्याला कधी कधी एकमेकांची किंमत कळत नाही, पण जेव्हा समोरचा माणूस नसतो तेव्हा आपल्याला त्याची किंमत समजते, की बाबा ती व्यक्ती आपल्याला पाहिजे असते. आता इथे पेन वही सगळ्यांनी घेतलेली आहे का? हो. आता एक मोठी टिकली काढा आणि आतमध्ये पूर्ण ड्रॉ करा. आधी करा, झाल्यावर सांगते मी. असं असं मधली टिकली आहे ना अशी मोठी, तशी काढा आणि चांगलं निळा निळा कलरने ड्रॉ करा. पेन असेल, पेन्सिल असेल, काही असेल तुमच्याकडे, एक डॉट काढा मोठा. पार्वती मॅडम, बरोबर काय?
काढा सगळ्यांनी. झालं काढून? ड्रॉ हम्म. केला आतमध्ये? हो हो आता मॅडम. त्याच्या बाहेरच्या साईडला आता तुम्ही एक टक चष्मा पण काढा. जगताप मॅडम, चष्मा पण काढा. तुम्ही चष्मा काढा. दिसेल का चष्म्यानी मॅडम तुम्हाला? ऐकायला येत नाही त्यांना होतं काय. तर ना त्याच्या बाहेरच्या साईडला एक टक बघा. अजिबात पापणीने हलवायची. बाहेरच्या साईडला बघायचं. तुम्हाला काय दिसतं सांगा मला. त्या डॉटच्या, ह्या डॉटच्या नाही, माझ्या इथे नाही, तुमच्या वहीवर काढल्या त्या डॉटच्या. वहीवर जो डॉट काढलाय त्याच्यावर एक टक बघा. एक टक बघा. जगताप मॅडम, दिसतंय का? बाहेर बघा. बाहेरच्या साईडला बघा. हा एक टक बघा. एक टिकली एवढी बिंदू काढा असा मोठा आणि त्याच्या बाहेरच्या साईडला बघा. काय दिसतंय सांगा सगळ्यांनी. हम्म. कॅमेरा ऑन करा आणि सांगा. चॅट बॉक्स मध्ये नको. कॅमेरा ऑन करा आणि सांगा. सॉरी, माईक म्यूट आहे ना तुमचा, ऑन करून सांगा. पृथ्वीसारखा गोल दिसतोय. बाहेरच्या साईडला कलर कुठचा दिसतोय तुम्हाला? व्हाईट कलर ब्ल्यू. दिसतोय मॅडम. बरोबर, चांगलं. ज्याला व्हाईट कलर दिसतोय त्याचं चांगलंच आहे. व्हाईट कलर दिसतोय ना, खूप छान. हम्म. खूप छान. बाकीच्या अजून कोणाला काय काय कलर दिसतोय? व्हाईटच सगळ्यांनी. व्हाईटच. ठीक आहे. बघा आता इथे मी दाखवते पिक्चर मध्ये. हे पण बघा तुम्ही. आता हा मधला डॉट आहे ना रेड कलरचा, त्याच्या बाहेरच्या साईडला बघा आणि कोणते कलर दिसत आहेत तुम्हाला. तिन्ही पण दिसतील कलर, पण त्या मधल्या डॉटकडेच फक्त लक्ष द्यायचं. आणि पण बाहेरच्या साईडला इथे दाखवते मी. हा बाहेरच्या साईडला तुम्ही गोल आहे ना, बाहेरच्या साईडला तिथे लक्ष द्यायचंय. एक टक बघायचं आहे इथे. डार्क निळा दिसतो. हे लालवर लाल आणि डार्क निळा दोन्ही दिसतं. हा. ठीक आहे. ब्लॅक नाही ना कोणाला दिसलाय? छान आहे. नाही. ब्लॅक हम्म. बघा. ब्लॅक ज्याला दिसतो ना, हा ऑरा बघा. ऑराचे कलर चेंज होतात आपले. हा वीक ऑरा आहे. हा हा वाला, त्याचे असे कलर आहेत. आणि स्ट्रॉंग ऑरा बघा. ऑरेंज दिसतो, ऑरेंज. असे स्ट्रॉंग ऑरा आहे. हे स्ट्रॉंग ऑरा आहे. आता आपलं, तुम्ही रेखीची प्रार्थना करताय ना, कधी तुम्हाला डल वाटलं, कधी असं म्हणजे काम आळस येतो, काय येतो,
तर लगेच रेखीची प्रार्थना करायची आणि कॉर्ड कटिंग करायची. कट कट कट. बघा तुम्हाला फ्रेश वाटेल त्याच्याने पण. मिठाने पण आपला ऑरा क्लीन करायचा. आता आपण मिठाने ऑरा क्लीन करायचा आहे. कसा करायचा? तुम्ही करणार आहेत का माझ्या बरोबर? तुम्हाला करायचं आहे का माझ्या बरोबर? हो. तर असा एक मिठाचा हे बघा पाण्याचा बाउल भरून आणा. कुठचा पण असेल, स्टीलचा असेल, ज्याच्याकडे स्टीलचा घ्या. त्यात पाणी भरा आणि तुमच्याकडे जे मीठ अवेलेबल असेल ते टाका ह्याच्यामध्ये. मी टाकलेलं आहे अगोदर. आणि परत मीठ घेऊन या. हातामध्ये घ्यायला लागेल आपल्याला. चला ऑरा क्लीन करूया. आपण दर शनिवारी करतो आपल्या क्लासमध्ये. हा बघा किती फ्रेश वाटतं ह्याच्यानी पण. त्यात मीठ पण लागेल. थोडं वाटीत मीठ घेऊन या सगळ्यांनी. वेगळं वाटीत पण थोडं मीठ घेऊन या. चला आलेत का सगळे? चला जगताप मॅडम बसून घ्या एका ठिकाणी. झालंय का तुमचं? चला जान्हवी मॅडम कॅमेरा ऑन करा. चला सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा. चला आपण रेखीला कॉल केलेलं लक्षात घ्या. आता कुठचंही कार्य करायचंय रेखीला कॉल करणं म्हणजे गरजेचंच आहे. त्याशिवाय तुमचं काम होणार नाही. लगेच रेखीला कॉल आता आपण केलेला आहे सगळ्यांनी रेखीला कॉल. त्याच्यामुळे मी दाखवते तसं करा. हातामध्ये मीठ घेतलं दोन्ही मुठ्ठीमध्ये. चला दोन्ही मुठ्ठीमध्ये मीठ घ्या. चला घेतले. स्टार्ट करूया आता. आता बोलायचं आहे. माझ्या पुढील साईडच्या ऑरामध्ये बोला. माझ्या एक पुढील मागे एकाने कोणीतरी बोला. आणि कोण बोलतं माझ्या बरोबर? रेडमी मॅडम. त्यांचं नाव नाही मला माहिती. काय मॅडम नाव आहे? हा चिन्मयी मॅम. हा चला चिन्मयी तुम्ही मॅडम. ओके. बाकीने म्यूट करा. चला हा माझ्या पुढच्या साईडच्या माझ्या पुढच्या साईडच्या आभा मंडळामध्ये आभा मंडळामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्या माझ्या संपूर्ण हाताच्या मुठीमध्ये आल्या आहेत. त्या माझ्या संपूर्ण हाताच्या मुठीमध्ये आल्या आहेत. इकडे बघा आता. डोक्यापासून खालपर्यंत जायचंय. पायापर्यंत हळूहळू. अंगाला हात नाही लावायचंय. लांबच हे करा. परत सेम अफर्मेशन. माझ्या पुढच्या साईडच्या आभा मंडळामध्ये माझ्या पुढच्या साईडच्या आभा मंडळामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्या माझ्या संपूर्ण हाताच्या मुठीमध्ये आलेल्या आहेत. त्या माझ्या संपूर्ण हाताच्या मुठीमध्ये आल्या आहेत. खाली जा. डोक्यापासून खाली जा. परत 3 वेळा करायचं आहे. माझ्या पुढच्या साईडच्या आभा मंडळामध्ये माझ्या पुढच्या साईडच्या आभा मंडळामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्या माझ्या संपूर्ण त्या हाताच्या मुठीमध्ये आलेल्या आहेत. त्या माझ्या संपूर्ण हाताच्या मुठीमध्ये आल्या आहेत. चला आता हात
पायापर्यंत जाऊन दे. आता राईट साईडला. माझ्या राईट साईडच्या आभा मंडळामध्ये माझ्या राईट साईडच्या आभाळ मंडळामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्या संपूर्ण माझ्या हाताच्या मुठीमध्ये आलेल्या आहेत. त्या संपूर्ण माझ्या हाताच्या मुठीमध्ये आल्या आहेत. आता ह्या साईडनी खाली जायचं, डोक्यापासून खाली. परत 3 वेळा बोलायचं आहे ते. माझ्या पुढच्या साईडच्या आभा मंडळ सॉरी माझ्या राईट साईडच्या आभा मंडळामध्ये माझ्या राईट साईडच्या आभा मंडळामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा ज्या काही नकारात्मक ऊर्जा आल्या आहेत आल्या आहेत त्या माझ्या संपूर्ण हाताच्या मुठीमध्ये आल्या त्या आहेत. माझ्या संपूर्ण हाताच्या मुठीमध्ये आल्या आहेत. 2 वेळा झालं ना? 2 आता वेळा तिसरी झालं. वेळ. हा, तिसरी 2 वेळा. थर्ड टाइम. हा, आता परत माझ्या राईट साईडच्या आभा मंडळामध्ये माझ्या राईट साईडच्या आभा मंडळामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्या माझ्या संपूर्ण हाताच्या मुठीमध्ये आलेल्या आहेत. त्या माझ्या संपूर्ण हाताच्या मुठीमध्ये आल्या आहेत. चला पायापर्यंत जा, डोक्यापासून पायापर्यंत. आता लेफ्ट साईडच्या. हा, माझ्या लेफ्ट साईडच्या आभा मंडळामध्ये माझ्या लेफ्ट साईडच्या आभा मंडळामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहे त्या माझ्या संपूर्ण हाताच्या मुठीमध्ये आलेल्या आहेत. त्या माझ्या संपूर्ण हाताच्या मुठीमध्ये आल्या आहेत. चला खालपर्यंत पायापर्यंत काढा नजर. परत माझ्या लेफ्ट साईडच्या आभा मंडळामध्ये माझ्या लेफ्ट साईडच्या आभा मंडळामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्या माझ्या संपूर्ण हाताच्या मुठीमध्ये आलेल्या आहेत. त्या माझ्या संपूर्ण हाताच्या मुठीमध्ये आल्या आहेत. पायापर्यंत जा. परत माझ्या लेफ्ट साईडच्या माझ्या लेफ्ट साईडच्या आभा मंडळामध्ये आभा मंडळामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्या माझ्या संपूर्ण हाताच्या मुठीमध्ये आलेल्या आहेत. त्या माझ्या संपूर्ण हाताच्या मुठीमध्ये आल्या आहेत. चला 3 वेळा झालं. आता हे मीठ हो. आहे ना, ते हो. पाण्यामध्ये टाकायचं आणि काय बोलायचं ऐका. हे पाण्यामध्ये जाऊन ह्या नकारात्मक ऊर्जा या नकारात्मक ऊर्जा पाण्यामध्ये जाऊन नष्ट 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 झालेल्या आहेत. नष्ट 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 झालेल्या आहेत. 3 वेळा बोलायचं. आता बघा, पाटी आपण अशी काढू शकत नाही ना आपली नजर. मग परत मीठ घ्यायचंय थोडं हातामध्ये. हाताच्या मुठीमध्ये परत मीठ घ्यायचंय आणि बोलायचं आहे. आपली फ्रंट बॉडी आहे ना, ती घोषित करायची. बॅक बॉडी. माझी फ्रंट बॉडी माझी फ्रंट बॉडी बॅक बॉडी घोषित करीत आहे. बॅक बॉडी मी माझी बॅक बॉडी घोषित करीत आहे. घोषित करीत आहे. आता परत असंच बोलायचं. इथे घ्यायचं, हात इकडे घ्यायचे, डोक्यापासून काढायचं ना आपल्याला. माझ्या बॅक बॉडीमधील माझ्या बॅक बॉडीमध्ये आभा मंडळामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्या माझ्या संपूर्ण हाताच्या मुठीमध्ये आल्या आहेत. त्या माझ्या संपूर्ण हाताच्या मुठीमध्ये आल्या आहेत. चला खालपर्यंत जा, पायापर्यंत. परत माझ्या बॅक साईडच्या बॉडीमधील माझ्या बॅक साईडच्या बॉडीमध्ये आभा मंडळामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्या संपूर्ण माझ्या हाताच्या मुठीमध्ये आलेल्या आहेत. त्या संपूर्ण माझ्या हाताच्या मुठीमध्ये आल्या आहेत. खालपर्यंत जा. माझ्या बॅक साईडच्या बॉडीमधील माझ्या बॅक साईडच्या बॉडीमध्ये आभा मंडळामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्या माझ्या संपूर्ण हाताच्या मुठीमध्ये आलेल्या आहेत. त्या माझ्या संपूर्ण हाताच्या मुठीमध्ये आलेल्या आहेत. चला पायापर्यंत खाली जा.
आणि आता पाण्यात हे बघा, पाण्यात जाऊन त्या नष्ट 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 झाल्या आहेत. नष्ट 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 झालेले आहे. हात झटकायचे आहेत सगळे मिठाचे आणि हे पाणी इथे तिथे न टाकता टॉयलेटमध्ये टाकून फ्लश करायचं आहे. लक्षात घ्या, दर शनिवारी तुम्ही हा म्हणजे हप्त्यातून 2दा काढू शकता. आता रोज रोज तुम्ही मीठ घ्यायचं असं 1 मुठ्ठी आणि आंघोळीच्या पाण्यात टाकायचं, त्याने आंघोळ करायचं. ज्यांना एलर्जी असेल, एकच मिनिट, ज्यांना एलर्जी असेल त्यांनी थोडंसं टाका. पण डोक्यावरून एकदा हप्त्यातून एकदा डोक्यावरून करायचं, लगेच बाजूला आपलं दुसरी बालदी चांगली भरून ठेवायची आणि त्याच्याने पटकन आंघोळ करायची. म्हणजे काही काहींना त्रास होत असेल असं, मला कधी त्रास नाही होत, मी नेहमी करते. एकच मिनिट. मी नेहमी करते. आणि आपल्या शनिवारच्या रोजच्या क्लासमध्ये शनिवारी ऑरा क्लिनिंग असतो. आता आभा मंडळ म्हणजे काय, आपला ऑरा. लक्षात घ्या, मराठीमध्ये आभा मंडळ, ऑरा आपण क्लीन करतोय आपला हा. पण हे तुम्ही जसं जसं दर शनिवारी जसं क्लासमध्ये किंवा तुमच्या घरी पण, तुम्ही क्लासमध्ये येत नसाल तरी तुमच्या घरी पण तुम्ही केलं ना, तर तुम्हाला ह्याचे रिझल्ट चांगले आहेत. लक्षात घ्या, तुमच्या मुलांचा, तुमच्या मिस्टरांचा, आई वडिलांचा, कोणाचाही तुम्ही ऑरा क्लीन करू शकता ह्या मिठाच्या पाण्याने. आणि मग काय करायचंय आपल्याला, त्यांचं करायचं तेव्हा पाठी जायचं आणि काढायचं. पाठी जाता येणार आहे ना आपल्याला, मग पाठच्या साईडच्या डायरेक्ट काढायचं आहे. ठीक आहे, बॅक बॉडी घोषित करायला. फक्त आपला जेव्हा स्वतःचा करतो ना आपण, तेव्हा तेव्हा बॅक बॉडी घोषित करायची आहे. कारण आपण नाही ना काढू शकत असा, पायापर्यंत जाऊ शकत नाही, तेव्हा फक्त बॅक बॉडी घोषित करायची आहे समोर. बघा, तुम्हाला इतके चांगले रिझल्ट भेटतील ना ह्याचे, अप्रतिम रिझल्ट भेटतील. चला, इथपर्यंत समजलेलं आहे. आता मला सांगा, घरामध्ये कोणाच्या कोण लहान मुलगा मोठा मुलगा कोण आहे का? हो 2 आहे व्यक्ती मॅम. मला आहे कोणाच्या घरी? मी लहान आहे, एकदम लहान आहे. नाही 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 जमणार, थोडी जरा मोठी पाहिजे. आहे का? कोणी चालेल, भाऊ चालेल, कोणी आहे का? हा आहे कीर्ती मॅडम. हा बोलवा मग. चला, आता आपण एक टेक्निक शिकणार आहोत. दुसऱ्याचा म्हणजे आपल्याला रेखीमध्ये ना आधीच आजार समजतो, 6 महिने होणारा असतो किंवा कोणाचं काय दुखत असेल ते ह्या टेक्निकनी समजतं. तुम्ही बोलून घ्या कीर्ती मॅडम. नाही नाही, इथं नाहीये मॅडम, मी हॉस्पिटलमध्ये ऍक्च्युली, माझी आई असते, अच्छा मी हॉस्पिटल मधनं अच्छा शिकते. अच्छा अच्छा, हॉस्पिटलमधून. मग आता कसं होणार, कोणतरी पाहिजे. आई आहे फार फार तर. जगताप मॅडम, तुमच्याकडे कोण आहे का? कोणाकडेच नाहीये का? असतं सगळ्यांकडे नाही. असं, ह्याच क्लासमध्ये नाहीये. तुम्हाला कसं समजणार? कसं समजणार आता ऑरा क्लिनिंग कसं करायचं? तुमची छोटी मुलगी किती आहे, किती वर्षाची आहे? तिला घेऊन गेले ते आता बाहेर. ती इथे येत होती त्यामुळे. अच्छा अच्छा. हा, आजूबाजूला कोणच नाही भेटणार, कोणाच्या कोण? ते नेमके आज गावाला गेले, राजस्थान. ओके ओके, तोच प्रॉब्लेम आहे. मग कसं होणार आता, तुम्हाला शिकवायला तर पाहिजे. चला मग मी आता सांगते, मग काय पर्याय नाहीये आहे, सांगते. आता इथे ऑरा क्लीन करायचा आहे ना, एक मुलगा आपल्या समोर राहील, कोणी पण समोर राहणार, पण त्याला टच नाही करायचं, असं टच नाही झालं पाहिजे, एवढं अंतर ठेवायचंय. कळलं? आता समजा ही व्यक्ती आहे समोर, हा ही व्यक्ती आहे समोर, तर दोन्ही हात आपले, आता ते दोन्ही कसे हात दाखवले तसं त्याच्या डोक्यापासून हळू 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 असं यायचं आहे. असं हळू 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 त्याच्या पायापर्यंत यायचंय. एक वेळा आलं, परत दुसऱ्यांदा यायचं त्या व्यक्तीच्या डोक्यापासून एकदम संत यायचं. रेखीला कॉल करायचा पहिला आणि मगच करायची ही टेक्निक. परत दोन्ही हात हे करायचे तर असे दोन्ही हात येणार आहे, पण मी तुम्हाला आता कोणच नाही ना म्हणून दाखवते, असं असं येणार. कळलंय ना? ही व्यक्ती आहे हो ती मॅम. समजा,
आणि हे 2 हात आहेत माझे असे समजा. आणि ह्या डोक्यापासून यायचं, डोक्याच्या वरती फक्त टच नाही करायचं, गॅप ठेवायचा, लांब ठेवायचे ते व्यक्तीला आणि असं परत खाली यायचं. आता तुम्हाला म्हणजे जर असती ना कुठची व्यक्ती तर समजलं असतं. कोणाच्या हाताला गेल्या वेळेस होत्या म्हणजे भरपूर आता झाले असे. मोठ्यांचे करू शकतो का? मोठ्यांचे करू शकतो का? हा, मोठे छोटे कोणी चालेल, पण फक्त स्थिर उभं राहता आलं पाहिजे. कारण मुलं कशी चंचल असतात ना, उभं नाही राहत वगैरे, एकदम हा, लहान. मोठे असेल तरी चालेल. तुम्ही तुमच्या आईचा पण असं करू शकता. जेव्हा असे हा. करता ना, तुमच्या कुठच्या तरी बॉडी पार्टला तो हात तुमचे जड होतात. हात जड होतात, तुम्हाला कळतं हात जड होतात. निरीक्षण करायचं आपल्या हाताचं असं करताना, की डोक्यावर जड झालेत, मानेच्या इथे जड झालेत, छातीच्या इथे जड झाले, हाताच्या इथे, म्हणजे छातीच्या इथेल्या हाताचं वगैरे पोर्शन समजतं तुम्हाला. मग ती व्यक्ती समोरूनच सांगते की मला छातीच्या इथे झालंय, मला पोटात. आता गेल्या वेळेस होतं तर संडेला तुम्ही होतात का जान्हवी मॅडम? हो तेव्हा हो. हा, तेव्हा एक मॅडम होतात, पोटात दुखत होतं त्या मुलीच्या. होतात एड्स ना तुम्ही? वगैरे. हो. हा, पोटात दुखत होतं. गेल्या वेळेच्या ज्या मॅडम होत्या अशा बऱ्याच झाल्या, म्हणजे आता किती जणांचं मी सांगू. त्यांच्या मिस्टरांचे हात दुखत होते, त्यांना फ्रोजन शोल्डर झालेले, तर त्यांच्या हाताच्या इथे म्हणजे जड झाले, हात आपले जड होतात. कोणाला कफ असेल, सर्दी असेल तर आपल्याला अगोदरच समजतं. आपल्या मुलांना पण थोडंसं वाटतं ना कधी वातावरणामुळे बदल होतो, तर आपण आपल्या मुलांना पण असं चेक करू शकतो. कोणालाही हम्म. चेक करू शकतो. फक्त 3 खाली घ्यायचे आहेत. 3 वेळा हात खाली. माईक म्यूट करा please. फक्त 3 वेळा हळूहळू 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 ही टेक्निक करायची आहे. हात खाली घ्यायचे आहेत बस, बाकी काय नाही. रेखीला कॉल करायचा पहिला आणि घ्यायचा आहे. आता मला प्रत्येकाची स्टेप बाय स्टेप मी रेखीची प्रार्थना ऐकणार आहे, तुम्हाला कशी येते बघायची. कारण रेखीची प्रार्थना खूप जण चुकीची बोलतात. लक्षात घ्या. तुमचं मी चुकीचं नाव घेतलं तर चालेल का? नाही. नाही चालणार. मग ह्या ब्रह्मांडाची प्रार्थना आहे ती पण आपल्याला बरोबर आली पाहिजे ना, आली पाहिजे की नाही? मग तुम्ही खरंच ती प्रार्थना प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस करा. जर चुकत असेल तर मला विचारा, परत परत विचारा. मी 10 वेळा सांगायला तयार आहे तुम्हाला. पण तुमचं भलं करून घ्या. खरंच रेखी आई एवढं तुम्हाला देऊन जाईल ना की तुम्ही विचारच करणार नाही. माझ्या क्लासमध्ये एवढ्या लोकांना फायदा होतोय, ते लोक स्वतःहून मला सांगतात आहेत की मॅडम असं होतंय, तसं होतंय. खरंच रेखीने खूप आम्हाला खूप म्हणजे खूप सावरलं आहे. आता रेखी हा शिकायचा विषय आहे आपला, आत्मसात करायचा विषय आहे. आता काय कायांची अंधश्रद्धा, म्हणजे असं काय कायांना वाटतं की रेखी शिकल्यावर ही जादूटोना आहे का? तर रेखी जादूटोना नाही आहे. लक्षात घ्या की खरंच एक चांगली एनर्जी आहे, ह्या जादूटोना नाही आहे. याच्यात तुम्ही दुसऱ्याचं वाईट करायला जाल तर तुमचं वाईट होईल. इतकी पॉवरफुल टेक्निक आहे रेखीची की तुम्ही ती रेखी आई तुम्हाला देता देता थकणार नाही, पण तुम्ही घेता घेता थकाल. इतकं ती भरभरून देते आपल्याला, सगळं भरभरून देते. फक्त आत्मसात करा, विश्वास ठेवा. याच्यामध्ये वयाची अट नाहीये. तुम्ही किती पण वयाचे असेल, छोटे मोठे, फक्त 14 वर्षाच्या वरती, 14 वर्षापासून शिकायला आहे, पण त्याच्यापेक्षा लहान नाही. आणि किती वयस्कर असेल ते पण शिकतील. शिक्षणाची अट नाहीये. तुम्ही ग्रॅज्युएट असाल, तुम्ही 10वी असाल, तुम्ही 5वी असाल, 4थी असाल, तुम्ही शिकलेले नसाल तरी पण तुम्ही ही ऊर्जा वापरू शकता, घेऊ शकता, स्वतःला हील करू शकता, दुसऱ्याला हिलिंग देऊ शकता. आता उद्याचे आपले 24 बॉडी पॉइंट आहेत, लक्षात घ्या. हे तर एवढे सगळ्यांनी आत्मसात करा ना की जिथे जिथे तुम्हाला त्रास होतो. हे बघा, हे 24 बॉडी पॉइंट आहे. परत आपल्याला उद्या ची बॉल तयार करायचा आहे. तो कसा करायचा आहे, काय करायचं आहे सांगू. कारण आता फास्ट मध्ये होणार नाहीये, त्याच्यामुळे कसं शिकायचंय काय, ह्याचा पण स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. चक्रांविषयी काल सांगितलं, चक्रांचं काढून घ्या स्क्रीनशॉट. आता हाऊ टू क्लीन आवर हाऊस ऑरा. आता घराचा ऑरा कसा क्लीन करायचा माहितीये का कोणाला? इथे घराचा ऑरा कसा क्लीन करायचा आहे, तर मीठ पाण्यामध्ये टाकायचं आहे. पाण्यामध्ये आपण लादी पुसतो ना,
लादी पुसतो तर मीठ पाण्यामध्ये टाकायचं आणि पूर्ण घर पुसताना बोलायचं आहे की माझ्या घरातील निगेटिव्हिटी पूर्ण निघून ह्या पाण्यामध्ये आलेली आहे. आणि ते पाणी अशा ठिकाणी टाका म्हणजे तुम्ही की त्याच्यावर तुमचा पाय पडता कामा नये वगैरे व्यवस्थित. म्हणजे जाळी असते ना, आपण आंघोळ करतो, तुम्ही समजा याच्यामध्ये टाकलं, त्या जाळीवर ओतून टाकायचं आणि नळाने परत चांगलं पाणी घेऊन तिथे टाकून द्यायचं. घराचा ऑरा क्लीन करायचा, तुमचा ऑरा क्लीन करायचा. हप्त्यातून एकदा मिठाच्या पाण्याची आंघोळ करा, तुमच्या मुलांना करा, सगळ्यांना घरामध्ये करायला सांगा. बघा हळूहळू तुमच्यामध्ये एवढी सुधारणा होईल ना, रेखी आई खरंच तुम्हाला चांगलंच म्हणजे चांगलंच पॉझिटिव्ह ठेवेल. कधी कधी किती बायकांना असं आता माझा क्लास होतो सकाळचा ना, तर मला सांगतात, मी बोलली पण असेल काल कदाचित, मला आठवत नाही, की इतका बायकांना आळस यायचा काम करायला, स्वतः घरची साफसफाई पण करायला कंटाळा यायचा. पण ह्या डे टू डे क्लास मधून एवढी एनर्जी मिळायला लागली हळूहळू. लक्षात घ्या, लगेच तूप खाल्ल्यावर रूप येतं का? नाही येत. तसंच हळूहळू हळू स्टेप बाय स्टेप तुम्हाला त्याचा अनुभव येतो, पण खूप चांगला रिझल्ट येतो. चला आता आपण अटोलमेंट म्हणजे काय ते शिकूया. नक्की क्लासला या सकाळच्या, तिथे 1 रुपया पण तुम्हाला द्यायचा नाही आहे. हे सगळं उद्या अफर्मेशन द्यायला शिकणार आहोत आपण. उद्या डायरी घेऊन बसा. आता अटोलमेंट, जान्हवी मॅडम वाचा इथून. रेखीमध्ये अटोलमेंट ज्याला दीक्षा असे, बोला वाचा. अटोनमेंट. रेकीमध्ये हा. अटोनमेंट ज्याला दीक्षा असेही म्हणतात, ही अशी प्रक्रिया आहे जिथे रेकी गुरु विद्यार्थ्याला उपचारांच्या उद्देशाने वैश्विक जीवनशक्ती ऊर्जेशी जोडण्यास आणि चॅनल करण्यास मदत करतात. हे एक ऊर्जावान उघडणे आहे जे रेकी ऊर्जा विद्यार्थ्यांमध्ये मुक्तपणे वाहू देते. आता लक्षात घ्या, तुम्ही जर अटोलमेंटच घेतली नाही, माझ्याकडे नुसतं शिकलायत, तर आता ज्या ह्या टेक्निक शिकवल्यात तर तुमच्यावर वर्क करतील का? नाही नाही. करणार. लक्षात घ्या, शक्तिपात शिवाय कुठचीच क्रिया वर्क करणार नाही. फक्त तुम्ही नावाला शिकलात. आता आपल्या घरात वायफाय आहे आणि त्याचा पासवर्डच आपल्याला माहित नसेल तर काय फायदा? म्हणून दीक्षा घेणं जरुरी आहे गुरुकडनं. जसं आपण शुक्रवारी, उद्याचा 4था दिवस आहे, उद्या बहुतेक आपलं पोर्शन सगळं पूर्ण होईल. तुम्हाला रोजच्या ह्याच्यामध्ये काय करायचं काय नाही करायचं ते पण सांगेन मी. आणि शुक्रवारी आपण अटोलमेंट घ्यायची आहे सगळ्यांनी, तेव्हा सगळ्यांनी यायचं आहे. आणि त्याच्यानंतर अटोलमेंट घेतल्यानंतर 10% ऊर्जा तुमच्या हातातून वाहणार, तुम्हाला पूर्ण एनर्जी ही जाणवणार. आता फर्स्ट लेवलमध्ये 10% ऊर्जा वाहते आणि सेकंड लेवलमध्ये, थर्ड लेवलमध्ये म्हणजे मास्टर लेवल येते, पुढच्या लेवल सगळ्या, त्याच्यामध्ये तुमच्याकडनं 100% ऊर्जा वाहतात. एवढ्या ऊर्जा वाहतात ना, तुम्हाला जाणवतं, पूर्ण जाणवतं. तुम्ही समोरच्याला हील कराल, तुम्ही ह्याच्यामध्ये तुमचं करिअर करू शकता, तुमचं हिलिंग सेंटर खोलू शकता स्वतःचं. लक्षात घ्या, तुम्ही समोरच्याला बरं करू शकतात. पहिलं तुमच्या घरातल्या व्यक्तींना घ्या, 90 दिवस प्रॅक्टिस करायची. त्या प्रॅक्टिस मधून तुम्हाला लक्षात येणार, तुमच्या मुलांना सर्दी झाली, खोकला झालाय, ताप आलाय, मिस्टरांचा पाय दुखतोय, काय दुखतोय, जसं उद्या हिलिंग शिकवेनच मी. तर ते हील करायचं कसं हाताने, हातातून ऊर्जा कशा वाहतात आहे ते तुम्ही शिकवल्यानंतर तुम्ही एक जसा क्लास पुढे पुढे कराल. ह्या बघा, हा एक छोटा कोर्स आहे आपला, पण सेकंड लेवल, मास्टर लेवलला तुमचा मोठा कोर्स आहे. तिथे तुम्ही एक पूर्ण मास्टर होता, पूर्ण प्रॉपर हिलिंग येते तुम्हाला, हिलर होता तुम्ही. तुम्ही स्वतःचं हिलर सेंटर खोलू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला जर माझ्यासारखं शिकवायचं असेल, या क्षेत्रामध्ये उतरून तुम्हाला जर दुसऱ्यांना शिकवायचं असतं, तर ग्रँड मास्टरी असते, एक मोठी लेवल. म्हणजे मास्टर लेवलच्या पण मोठी लेवल असते मास्टरी. तर ती मास्टर लेवल नंतर ग्रँड मास्टर तुम्ही करायचं आहे आणि ते मी शिकवते तसं तुम्ही शिकू शकता. पण आधी तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप जरुरी आहे. तुम्हाला 90 दिवस प्रॅक्टिस करून, समोरच्याला हील करून, तुम्हाला हिलिंग करायचं असेल ते पैसे मिळतात हिलिंगचे. आता तुम्ही एक ह्याच्या, आता सेकंड लेवल, थर्ड लेवलला साऊंड हिलिंग आहे, त्या एका सेशनचे, एका हिलिंगचे 3-3 हजार रुपये घेतात बाहेर. तुम्ही प्रॅक्टिस चालू आहे म्हणून तुम्ही थोडे घेऊ शकता, पण तुम्हाला असं वाटेल एक टायमाला येईल. आता मला कसं समजतंय, माझी इतक्या वर्षाची प्रॅक्टिस, मला पुढचे सिम्बॉल सांगा. मी संध्याकाळी, आता म्हणजे रात्रीची 8 वाजताची बॅच आहे, मी शिकवते, तर मी पटापट सिम्बॉल टाकते, कारण मला माझी तेवढी प्रॅक्टिस आहे, मी तेवढे
एक साधना लागते, तेवढी मी केलेली आहे. तसं तुम्हाला यायचंय तर हम्म. तुम्ही प्रॅक्टिस करा. स्वतःला तेवढं म्हणजे असं हे करू नका. काय काय वयाने असतील तर त्यांनी असा विचार करू नका, अरे बाबा माझं तर एवढं वय झालं आहे तर मी कसं शिकवू, काय नाही. शिकायला मर्यादा नाही आहे, लक्षात घ्या. मरेसपर्यंत तुम्ही शिकू शकता. मी काय काय मॅडमकडनं शिकले, माझे जे गुरु आहेत ते आज 80-80 वयाचे आहेत, त्यांच्याकडनं मी शिकलेली आहे पहिली. अजून ते जिवंत आहेत, लक्षात घ्या. अजून ते क्लासेस घेतात आहेत. मग आपण तर कितीतरी छोटे आहोत ना. आपण तर अजून किती हम्म. वर्ष करू शकतो. ही सेवा भाव आहे. आणि लक्षात ठेवा, हा बिझनेस म्हणून बघायचा नाही. रेखी बिझनेस बघायचा नाही. जिथे बिझनेस बघाल तिथे ते ठप्प होईल. बघा, पैसा सगळ्यांनाच पाहिजे आहे. फक्त तुम्ही एक युनिव्हर्सला बोलायचं की मला पैसा पाहिजे, पण मला समोरच्याची सेवा पण करायची आहे. माझ्या ह्या विद्येमधून समोरच्याचा फायदा होऊन दे, त्याला काय, माझ्याकडनं काहीतरी मिळू दे आणि पुढे जाऊन देतो. लक्षात घ्या, ही भावना मनामध्ये ठेवा आणि पुढे जा. ज्या यंग असतील ना, तर मी तर त्यांना सांगते ह्या क्षेत्रात उतरा. समोरच्याला हील करा. तुमचं हिलिंग सेंटर खोला. माझ्यासारखे टीचर व्हा. आणि माझा तर एक मोटिव्ह आहे की प्रत्येक घरामध्ये एक हीलर पाहिजे म्हणजे पाहिजेच. लक्षात घ्या, किती गरज आहे हिलिंगची. तुम्ही किती डॉक्टरला पैसे घालवता. कधी कधी अक्षरशः कोणाकडे पैसे नसतात. लक्षात घ्या, पैसे पण नसतात. त्यावेळी तुम्हाला ही विद्या उपयोगी पडेल. पण कधी? मनापासून ट्रस्ट केलात तर होईल. तुम्ही बोलाल नाही, काय रेखी काय करते, काय नाही करत, मॅडमने तर शिकवलंय, माझ्या डोक्यावरून गेले, जाऊ दे. नाही नाही, तुम्ही आजच हे करा. नाही हा शब्द आणायचाच नाही युनिव्हर्स पुढे. मी शिकणार आहे, जे मॅडमने मला शिकवलंय मी डे 1 पासून त्याची प्रॅक्टिस करेल. आणि मी तर सांगेन ना, माझ्याकडे सेकंड लेवल, थर्ड लेवलला याल ना, तुमच्याकडे भले आत्ता पैसे नसतील, त्या लेवलला मी तुम्हाला सांगेन, माझा कोर्स लॉन्च करेन किंवा तुम्हाला नंतर मी सांगेन. नसेल तर थोडे थोडे भरा. मला काही घाई नाही आहे. पण तुम्ही शिकून घ्या. एक हिलर बना, स्वतःचे डॉक्टर बना. आणि ही विद्या तुम्ही एकदा शिकलात, तुमच्या मुलांना पक्के करा त्याच्यात. तुमच्या मुलांकडनं मुलांना सांगा. म्हणजे आयुष्यभर तुम्हाला उपयोगी पडेल, तुमच्या मुलांना उपयोगी पडेल, घरच्यांना उपयोगी पडेल. चालेल, इथपर्यंत समजलं आहे. मग अॅटुलमेंट हो सगळ्यांनी मॅम. घ्यायचे. गुरु शिष्य परंपरा आहे अॅटुलमेंट घेणं. आपण बघितलं ना गुरुकुलमध्ये, पहिले आपले रामायण मध्ये वगैरे गुरुकुल वगैरे बघितलंय ना. हो. तसंच हे शिष्य गुरु परंपरा आहे. तर ही अॅटुलमेंट घ्यायची आहे नक्की. शुक्रवारी आपण ह्याच टायमाला अॅटुलमेंट वगैरे घेणार आहे. उद्या सगळ्यांनी टायमात या. 24 बॉडी पॉइंट शिकवणार आहे. अफर्मेशन कसे द्यायचे शिकवणार आहे. ची बॉल कसा तयार करायचा ते शिकवणार आहे. चला आता ट्रायल घेऊया, उद्या परत करूया ची बॉल. चला, तुमच्या लक्षात नाही राहणार आहे काही नाही. चला सगळ्यांनी करूया आपण. आहे हात रब करा चांगले. जवळ, दूर, जवळ, दूर, जवळ, दूर, गोल गोल, गोल गोल, गोल गोल, गोल गोल, गोल गोल. आता मी दाखवलं होतं ना, तसा ची बॉल तयार करायचा आहे. एक सगळ्यांनी तिथेच थांबा, हात खाली घेऊ नका. हा बघा, असा ची बॉल तयार करायचा आहे. आणि त्या बॉलकडे बघायचं आहे आणि अफर्मेशन द्यायचे आहे. चला, या बॉलच्या ऊर्जेमुळे त्या बॉलकडे बघा. हा, आता कोण बोलतोय माझ्या मागे? चला जान्हवी मॅडम बोला. हा एनर्जीचा बॉल हा एनर्जीचा बॉल मी स्वतःसाठी ग्रहण करत आहे. मी स्वतःसाठी ग्रहण करत आहे. या बॉलच्या ऊर्जेमुळे या बॉलच्या ऊर्जेमुळे मला माझ्या जीवनात मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण उत्तम आरोग्य उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य प्राप्त झालेले आहे. व दीर्घायुष्य प्राप्त झालेले आहे. दिव्य रेखेचे सुरक्षा कवच दिव्य रेखेचे सुरक्षा कवच माझ्या भोवती निर्माण झालेले आहे. माझ्या भोवती निर्माण झालेले आहे. आता तो बॉल डोक्यावर घ्यायचा आहे. या बॉलच्या ऊर्जेमुळे या बॉलच्या ऊर्जेमुळे
माझे संपूर्ण शरीर, माझे संपूर्ण शरीर, माझे 7 चक्र, माझे 7 चक्र, माझा संपूर्णतः ऑरा माझा संपूर्णतः ऑरा सुरक्षित झालेला आहे. सुरक्षित झालेला आहे. आता हा बॉल डोक्यावरून खाली सोडायचा, अलगद इमॅजिन करायचा आहे पायापर्यंत. थँक्यू दिव्य शक्ती, तुमची दिव्य शक्ती, थँक्यू डिवाइन एनर्जी, तुमची डिव्हाइन एनर्जी, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्स टू मी, थँक्स टू मी, थँक्स टू मी. थँक्स टू मी. चला आता इथे कॉर्ड कटिंग करून घ्या तुम्ही. परत तुम्ही विसराल, नवीन आहात. मी नकारात्मक बाधांपासून स्वतःची मुक्तता करत आहे. कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. बेंबीच्या इथे कट 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 करायचे आहे. आता हा एनर्जीचा जसा बॉल आहे ना, तसंच आपण दुसरं एक प्रोटेक्शन आहे, पूर्ण पूर्ण आपल्या बॉडी भोवती व्हाईट सर्कल तयार करायचं. जसं आभा मंडळ बघितलं ना आपण, तसं शांत आपण सकाळी रेखीला कॉल केला की तसं पूर्ण सर्कल तयार करायचंय, व्हिज्युअलाइज करायचंय आणि बोलायचं आहे प्रोटेक्ट प्रोटेक्ट प्रोटेक्ट. चला रेखीला कॉल केलाय समजा, आणि आता व्हिज्युअलाइज करा डोळे बंद करून 2 मिनिटं. प्रोटेक्ट प्रोटेक्ट प्रोटेक्ट. प्रोटेक्ट प्रोटेक्ट प्रोटेक्ट. सुरक्षित आहे, सुरक्षित आहे, सुरक्षित आहे. हे सुरक्षित आहे. सुरक्षित. चला जगताप मॅडम, असं मनाने हे करायचंय, हाताने नाही, मनाने आपल्या भोवती गोल असं अंडाकार कृतीमध्ये एक व्हाईट प्रकाश म्हणजे सफेद प्रकाश तयार झालेला आहे. असं फक्त व्हिज्युअलाइज करा मनाने. काय बोलायचं व्हिज्युअलाइजला? कल्पना करायची आहे. कल्पना करायची. हा, कल्पना करायची आहे. चला इथपर्यंत समजलेलं आहे सगळ्यांना? काय प्रश्न असतील, काय असतील? मी शिकवलेलं तुम्हाला समजतंय की नाही? चला एकच मिनिट. हा बोला मॅडम, समजतंय की नाही तुम्हाला? एकेकीने बोला, समजतंय का मी शिकवलेलं तुम्हाला व्यवस्थित? हो मॅडम. जान्हवी मॅडम बोला. समजतंय समजतंय, आणि एकदम छान व्यवस्थित हळूहळू होते, असं फास्ट नाही होते. मेन तुम्हाला समजलंच नाही तर फायदा काय? मी फास्ट शिकवून आणि मी बोलते ना, बघा 1 दिवस वाढला तरी चालेल, पण तुम्हाला नाही समजलं समोरून मला बिनधास्त विचारा की बाबा मला समजलेलं नाही मॅडम, मला सांगा परत. मी इथे सांगायलाच बसलेली आहे, लक्षात घ्या. हा चालेल. मी ह्या रेडमी मॅडमचं नाव विसरली. काय मॅडम बोलले तुम्ही नाव? चिन्मयी आहे मॅडम माझं. चिन्मयी. चिन्मयी. हा हम्म. ओके ओके. समजलंय तुम्हाला? समजलं मॅडम, पण मला ते कॉर्ड कटिंगचं थोडंसं कन्फ्युज होत आहे. कसं ना, फर्स्ट डेला मी नव्हती मॅडम, त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्युज होऊन गेलं. ते कॉर्ड कटिंगचं काय आहे? आपले व्हिडिओ येतील सगळे, ते ना तुम्ही 2-2, 3-3 वेळा बघून पण घ्या, म्हणजे तुम्हाला सगळं चांगलं समजेल. चला करा माझ्या बरोबर. मी नकारात्मक बाधांपासून, आधी बघा एकदा, नकारात्मक 3 वेळा असे हात फिरवायचे. मी नकारात्मक बाधांपासून स्वतःची मुक्तता करत आहे. आणि मग बेंबीच्या इथे जाऊन, हे बघा ही बेंबी आहे ना, त्या बेंबीच्या इथे जाऊन, हे बघा एकच मिनिट परत दाखव, हात असे क्रॉस करायचे, कट कट कट. ओके. कळलं? हो मॅडम, कॉर्ड कळलं. कटिंगचं महत्व आहे, कॉर्ड कटिंग केलीच पाहिजे. लक्षात घ्या, कॉर्ड कटिंग करणं मस्टच आहे, म्हणजे केलीच पाहिजे. आपली उत्पत्ती कुठून झाली? नाभीपासून झाली ना, आणि बॅड एनर्जी पण आपल्याला तिथेच कनेक्ट होतात, तिथूनच जातात. त्याच्यामुळे कॉर्ड कटिंग करणं जरुरी आहे. तुम्ही सकाळी रेखीला कॉल केला सकाळी उठल्यावर आणि दिवसभर तसेच राहिला तरी चालेल, आपण संध्याकाळी कॉर्ड कटिंग करणं जरुरीच आहे. आणि दुसऱ्याला जेव्हा हिलिंग देता तेव्हा तुम्ही तिथेच कॉर्ड कटिंग करून टाकायची आहे. तेव्हा वाट नाही बघायची संध्याकाळपर्यंत, आणि त्या पण व्यक्तीचे आभार मानायचे आहे. लक्षात घ्या. आता जान्हवी मॅडमला मी दिले हिलिंग, तर मी तिथेच त्यांचे आभार, म्हणजे कॉर्ड कटिंग करणार, मी त्यांचे आभारी आहे, युनिव्हर्सचे आभारी आहे, डिवाइन शक्तीचे आभारी आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. जेवढे तुम्ही आभार व्यक्त कराल ना, तेवढे तुम्हाला बेनिफिट चांगले मिळतात. लक्षात घ्या. समोरचा जरी कोणी असेल, तुमचं काम केलं असेल ना,
तर त्याचे पण आभार व्यक्त करायचेच. लक्षात घ्या, तुम्हाला खूप बेनिफिट मिळतं. चला, इथपर्यंत समजले अशी आशा आहे. चिन्मयी हो मॅडम, मॅडम. तुम्हाला समजलेलं आहे चांगलं? हो मॅडम, कळलं. जगताप मॅडमचं मला वाटतं माईक म्यूट करता, त्यांचं अनम्यूट. मॅडम, तुम्हाला येतोय का अनम्यूट करायला? बघा जरा, तिथे माईकचं ऑप्शन असं बटन आहे, तिथे क्लिक करा. जमतंय का? स्नेहल मॅडम, तुमचा कॅमेरा ऑन करा. नाही, त्यांना नसेल जमत बहुतेक. चला, आभारी आहे सगळ्यांचे माझ्या क्लासला आल्याबद्दल. थँक्यू. थँक्यू सो मॅडम. मच मॅम. उद्या नक्की या सगळ्यांनी. नक्की उद्या मस्त तुम्हाला हिलिंग कशी करायची ती शिकवणार आहे. ओके, बाय. हो मॅडम, थँक्यू.